हाय, हॅलो, नमस्कार. तर आज पहिलं प्रथम आले दीपालीचे दीपालीचे मिस्टर आणि मुलगा आला. खूप दोघंही छान आहेत. दीपालीचे मिस्टर. दीपाली खूप खुश झाली आणि मुलावर खूप प्रेम करत होती. तशी ती दीपाली एकदम प्रेमळच वाटते आणि तिला पहिल्यांदाच कळलं की तिची सासू वारली म्हणून तेव्हाच कळलं. तर वाईट वाटलं तिला. पण तशीच तीच खूप स्ट्राँग वाटली. नंतर तिच्या आईला पण बोलवलं आणि तिच्या आईनी सगळ्यांना घावणे आणलेले करून, घावणे आणि बासुंदी आणलेली सगळं. तर सगळे सगळे एन्जॉय करत होते. काय काय आणतात ते एन्जॉय करत होते. तर काही नाही, सगळे म्हणाले, "तू व्यवस्थित खेळतेस, चांगली खेळतेस" वगैरे. विशालने माफी मागितली की माझ्यामुळे तिला लागलं, तर मी माफी मागतो, खेळात होऊन जातं. तर नाही, ते सगळी क्यूट फॅमिली होती. आई पण चांगली होती, क्यूट होती. नंतर आले प्रभूची फॅमिली. प्रभूची फॅमिली, वडील, आई-वडील आणि भाऊ होता त्याचा. तर ते पण एक शेतकरी कुटुंब, छान होते, तिघंही छान होते. मेन म्हणजे प्रभूचा भाऊ इतका हुशार होता, म्हणजे तो त्याचं बोलणं आणि त्याचं ह्याच्यात तो किती हुशार होता. म्हणजे तो बोलला, "बघ, तू पहिल्या 2 आठवडे कसं एंटरटेन करत होता सगळ्यांना, तसंच कर आणि सगळ्यांमध्ये दिसायला हवेस तू." सगळं त्याला सांगत होता व्यवस्थित प्रभूचा भाऊ. आणि एकदम छान वाटलं. आई-वडील आणि भाऊ छान होते सगळे ते. पण तो भाऊ जास्त अट्रॅक्टिव्ह वाटला. भाऊ छान बोलला. नंतर आली अनुश्रीची आई. अनुश्री आईची आई एकदम छोटीशीच आहे, पण छान आहे. दुसऱ्या दिवशी अनुश्रीची आई छान आहे. पण अनुश्री खूप स्ट्रॉंग आहे. अनुश्री जरा पण अशी रडली नाही आईला भेटून. आईने जरा असं केलं हू हू, पण अनुश्री खूप स्ट्रॉंग आहे. आणि काही नाही, ती बोलली, चांगली बोलली सगळ्यांना, सगळे व्यवस्थित राहा वगैरे असं बोलली. आणि ते तिने पण काहीतरी खायला आणलेलं. सगळे काय काय खायला आणतात, लोकांची मजा आहे ह्या. आणि अनुश्रीची आई गेल्यावर येतात राकेशची आई आणि बहीण. तर राकेशची आई आणि बहीण येते, पण त्याच्या आधी राखी सांगत असते की राकेशची आई मला चांगलं बोलू दे, चांगलं बोलू दे, मी तिच्या असं पाया पडीन, हे करीन, ते करीन, असं सांगत असते. पण ते दोघं आल्यावर, त्या दोघी आल्यावर ती राकेशची बहीण तर त्याला सरळ बोलते की तू ती रडते तर तुला काय इफेक्ट व्हायला आहे? तो तिचा प्रश्न आहे, तो तिचा प्रश्न आहे, तू का असं व्हायला पाहिजे? तू तू स्ट्रॉंग राहा ना. तर तिच्यामुळे तू स्ट्रॉंग दिसत नाही आहेस, हां, तर तू असं नको करूस. आणि मला पण पटलं हे की तिला तुझ्यावर हे आहे, तिचा तो प्रॉब्लेम आहे, तर तू कशाला डाऊन होतोस. ते मला पटलं बाबा दोघींचं. आणि आता पुढे पण ते चालू राहील, अजून संपलं नाही आहे. तिच्या आई आणि बहीण आहेत अजून. पण ती बहीण म्हणाली, मी तर तिला सांगणार आहे की बहुमत असतं आमचं, तर असं काही नाही आहे म्हणून. असं तू सांगितलंच आहेस, पण मी पण सांगेन असं म्हणाली. तर एकंदर आजचा दिवस चांगला होता बिग बॉस आजचं. असं सगळ्यांचे येतात, सगळ्यांचे काय काय घेऊन येतात. तर अजून आजच्या ह्याच्यामध्ये दाखवलं आहे की राकेशची आई आणि बहीण आहे अजून. तर उद्या पुढे दाखवतील. ओके, बाय. लाईक करा, सबस्क्राईब करा प्लीज. बाय, गुड नाईट.